तर आता पाठीमागं आमच्या आल्या शेतावर आणि तिथं मी लावले बघ याची आबोलीची, म्हणजे या एकच पण त्याला पक्की फुलं येतात. आमच्या आईला जाम पट्ट तो आबोलीचा गजरा. तर चला, आमच्या आगरी कोली चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आम्ही काही म्हणजे सगळेच खोलीवाल्यांवर पिसाल तर असं काही नाही, तर काही चांगली पण खोलीवाली असतात. बिचारी मला मदत करायला आले भाभी एक. आबोलीचा गजरा म्हणजे आमच्या आईला जाम पट्ट असा 2-3 4-5 पण होता गजरा, एकच होती बरीच वर्षापासून आहे. आणि कारेल्याला पण आमच्या कसे कारेले आल्या थोडी मेहनत केली ना, म्हणजे मी झिडबीट होतं ते लावलं तर मस्त, म्हणजे ते असं कारेले आल्या. माझा विचार कसं रोजचे आहे ना 1-1.5 जण असं डायबिटीजला चांगलं असतं ना, म्हणजे पाणी बिणी आपल्याकडे भरपूर खोलीवाल्यांचं होऊन पण आपल्याला पाणी भेटतं. मग चला असं काहीतरी लावायचं. तर भाभी दिसतं तशी नाही, म्हणजे जाम कामाची आहे तिने, म्हणजे जाम मदत केली मला मस्त. तिला बोलू तुला शेकटाच्या झिंगा आल्या ना तर देन, शेकटाच्या झिंगा कशा पक्या येतात, मग बोलू तुला देन असा. मग ती ध्यान बिन ठेवतं अशी चांगली आहे. असं चांगल्या माणसाला माणूस कशाला बोलेल. तर काही असताना म्हणजे ते तिथंच या करतील, तिथंच खातील, तिथंच फेकून देतील खरकाटा, तिथंच या. मग तशा खोलीवाल्यांना म्हणजे आम्ही बोलतावच, मग कोणाला राग आला तरी चालेल, कारण की आपल्याला कसं स्वच्छता लागतं असं. तर ही भाभी मस्त बिचारी मला मदत करतं. नाही शेकटाला मी अख्खा म्हणजे बुरांच्या बुल्याला काढून टाकता. वरती साप बी कसं चरल बोलू टेरी वरती एकदा गेलता 1-2 साप, तर तो तरी पण ओंगावतच बघा. आणि नारळ बघा मस्त, नारळाला पण येतात नारळ. म्हणजे आपण किती पण प्रयत्न केला तरी आपल्याला ज्याला उगवायचं असतं ते उगवतंच. नाही हर्षूनी म्हणजे राजस्थानला गेलता ना फिरायला खाटूश्याम बाबाला तिकडं, तर त्याने तिकडून एक संजीवनी वनस्पती आणलेली, ते तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं. एकदम सुकलेली अशी, आपलं एकदम सुकलेली झेंडूची फुलं कशी तशी, पण आता किती मस्त झाली फुलली अशी ना. यो मिशवले या आलता, मिशवले काही स्टँड मागवलेला, तो काही मला जोडता आला नाही. तर बोलू जोडतील कोणतरी, मनाला तर वैताग. तर ठेवता मग ती झाडं आणि ती लावून घेता, म्हणजे ज्याला येतं त्याला येतं. तर कोणतरी लावीन मनाने काही जमला, म्हणजे बाहेर असे चपला टाकताना कुत्री वित्री नेतात. तर बोलू असं स्टँड मागवला. ना लगेच ते हर्षूनी म्हणजे झाडं आणलेली ना राजस्थानची, तर बघू कशी येतात. म्हणजे बोलतं पक्की मोठाणली होतात संजीवनीची झाडं आण. तर मग ती पण लावली संजीवनी. मला वाटतं ते हनुमानाने आणलेली श्रीरामाला तो डोंगर उचलून, ती संजीवनी आहे का माहीत नाही. नाही तर पुढं म्हणजे एक वाफा बनवला, ते कोथिंबीर पेरली, तिथं पण साफसफाई केली. तर साफसफाई केल्यावर जरा म्हणजे असं बरं वाटतं ना, असंच म्हणजे त्यातले असं उगावतं काही ते बघायला मजा येतं, बाकी काही नाही. तर इथं लावली कोथिंबीर, बघू आपण आता येतं का. मी डब्याने टाकलेलं तर सगळा, तर बोलू एक वाफा करून बघू कोथिंबीर येतं का ना. साफसफाई केली अशीच, पिशव्या बिशव्या इकडं टाकता. आणि पक्कीच खोलवाल ना, यांचं तर मी कारच घेता, म्हणजे असं जामच मस्ती करतात. आईशी जातात कामाला ना, आई पोरा अशीच अख्खा दिवस शालन नाही काही नाही काही नाही, अशीच कचरा सगळा आणतात, कचऱ्यावर बसताना खेळणं म्हणजे त्यांचा तर तुम्ही बघतच असाल, तो खेळ झाला त्यांचा. तर आपल्याला तसं पटन आहे म्हणजे स्वच्छतेन, त्यापेक्षा ते पिशव्या बिशव्या झाला तिकडं डोंगर चांगला ते जात उपटते. आता आपण चीक बनवू, चला आता फुलं तो फोडून घ्यायचा. कसं फुटायचं होईल का, विरगल होईल कसं. म्हणजे आमची पहिले बनवायची अशी, ते हलद बिलत टाकून कचऱ्यांचं, तर तसं नाही आपण म्हणजे वड्यासारखा बनवू वडी. तर आज आपण बनवणार आहोत चीक. चीक म्हणजे पहिले अशी चीक आपण सगळं या करून घेऊ, काढून घेऊ. तर त्याच्यात वेलची पावडर टाकू, आपल्याला जवळी पाहिजे. मी पहिलेच करून ठेवतो वेलची पावडर, म्हणून पट्ट म्हणजे वेलची पावडर असा वास. तर वेलची पावडर टाकून काय नाही, याला काय उकळत ठेवायचं आपलं आपले
एक पातेल्यात पाणी घेऊन हळू हळू असं गुलणं या खूप चाललं असं विकलं. एवढी सोपी आहे. कोण कोण ड्रायफ्रूट टाकतात, मग मला नाही ड्रायफ्रूट टाकायचं मग तसंच ते म्हणजे तरच तर आता आपल्याला म्हणजे गुळ विरघळले आणि चीक पण असं या केले, वेलची पावडर टाकले आणि गूळ काहीच नाही टाकायचं. आपला चीक आणला, पहिले गेलो चीक आणला, त्याच्यात गूळ टाकला, आपल्याला जसं गोड पटत असेल तसा, मग थोडी वेलची पावडर टाकली. तर आपण ढाकण ठेवून 15-20 मिनटं त्याला वाफवायचा आणि मस्त आपला ढोकळा कसा असतं तसा आणि आपलं ह्या कसं असतं आपण पातोड्या झाल्या म्हणजे असं त्याच टाईप उमवायचं त्याला केका आता लगे होल 15-20 मिनटं. तर अर्धा 1 घंटा असं फ्रीजमध्ये ठेवायचा, थोडा घट्ट होतं आणि मग नंतर अशा वड्या करायच्या. म्हणजे पहिले नरम नरमच होतं, मग फ्रीजमध्ये ठेवायचा 1 घंटा आणि मग नंतर अशा वड्या करायच्या, मस्त होतात. तर अशा जामच सोप्या पद्धतीने म्हणजे आपला चीक तयार झालेला आणि तुम्हाला मग रेसिपी सगळ्या आवडल्या असेल तर किंवा आमच्या इकडचं वातावरण आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय आगरी कोल्ही. आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, सोपं आहे. जय आगरी कोल्ही.